नमस्कार, मी स्वप्नील नंदावरे तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चला येऊन फिरू कुठेतरी. तर आज आपण आलेलो आहोत मोहंदरी या गडावर. आणि मोहंदरी गडाचा इतिहास बघितला तर जसं राजगडावर एक तुम्हाला नेढं बघायला मिळतं, त्याच प्रकारचं या गडावर सुद्धा एक नेढं आहे. आणि आज आपण अर्धा रस्ता पार केलेला आहे. आणि हा जर किल्ला तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला जो वणीचा गड आहे त्या वणीच्या गडापासून एक फाटा फुटतो डाव्या साईडने, तिकडनं तुम्हाला यावं लागेल मोहंदरी गावामध्ये. आणि आता आपण अर्धा टप्पा क्रॉस केलेला आहे. आणि पुढे जो तुम्ही बघता हा आहे तुमचा वणीचा डोंगर. आणि हा जो समोर आहे हा आहे मार्कंडेय ऋषीचा गड. आणि अजून बरेच किल्ले तुम्हाला या गडावरनं बघायला मिळतील. तर आज अजून आपल्यासोबत नेहमीचे सहकारी आहेत शशिकांत पाटील. ते आज आपल्याशी हितगुज साधतायत. बोला शशिकांत भाऊ, काय म्हणतात, कसं वाटतंय आज मंडळी? आज आम्ही नवीनच ठिकाणी आलेलो आहोत. किल्ल्याचं नाव आहे मोहंदरी. इव्हन हा किल्ला तुम्हाला किल्ल्यांच्या लिस्टमध्ये पण लवकर सापडणार नाही. आणि अजून तरी आम्ही फिरता रस्ता कोणता रस्ता वरती जाणार, कारण की तुम्ही जर बघितला आताच पाऊस झालेला आहे 2 दिवस अगोदर आणि वाट पूर्णतः पुसट झालेला आहे. एक्झॅक्ट आम्हाला रस्ता कळत नाही, एक्झॅक्ट इकडनं यायचं का इकडनं यायचं. तसंच आम्ही आता रस्ता शोधतोय. आणि शोधत आम्ही आमचा जो ट्रेक आहे तो आम्ही पूर्ण पणाला लावणार आहोत. आणि आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ऑलमोस्ट चालू आहोत. आणि तुम्हाला नाही सांगू शकत की किती आनंदाचा क्षण आहे, कारण आम्ही किती रस्ते फिरलो आहे मला माहिती. येताना लक्षात ठेवा, पाय वाटत शिवाजी महाराज की जय. स्वप्नील भाऊ बोला 2-3 शब्द काय. ही बघा, शिडी आहे आणि याचा वापर करून तुम्ही वरती चढू शकता.
तर नमस्कार, आता आपण आलेलो आहोत मोहनदरीच्या या प्रसिद्ध अशा नेढ्यावर. आणि जर तुम्हाला दाखवलं इथून, आता मी नेढ्यामध्ये आहे. बघा तुम्ही, हा नेढ्याचा हा पूर्णतः संपूर्ण गोलाकार आहे. आणि ते इथं मी बसलेलो आहोत. थंड वारा इथं आहे. आणि या साईडनं तुम्ही बघितलं पूर्ण पर्वतरांग आपल्याला आढळते. समोर इकडनं गुजरात बॉर्डर, सापुतारा वगैरे आपल्याला बघायला मिळतं. काही छोटी छोटी गावं आहेत, काही पर्वतरांग आहेत. तर तुम्ही या साईडनं बघितलं तर समोर तुम्हाला बघितलं, हा जो पहाडच्या पुढचा जो पहाड आहे, ती बागलान रांग म्हणून प्रसिद्ध ओळखली जाते. आणि जर तुम्ही या साईडने बघितलं तर हाच पूर्णतः तुम्ही बघू शकता, हा समोरचा वणीचा डोंगर आहे. हा मार्कंडे ऋषीचा गड आहे. मार्कंडे ऋषी इथं जे यायचे आहेत. आणि हा जो आहे हा तुमचा धोडप किल्ला आहे. तर हा पूर्णतः तुम्हाला इथनं प्रसिद्ध असे पर्वतरांग दिसते. त्याचप्रमाणे या पर्वताच्या बाजूलाच तुम्हाला रामशेज, ब्रह्मगिरी, दुर्गभंडार आणि या पहाडाच्या बाजूने तुम्हाला जर तुम्ही बघितलं, वरतून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हरिहरगड, भास्करगड अशा विविध प्रकारचे किल्ले तुम्हाला बघायला दिसतात. तर मग शशिकांत भाऊ, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटलं तुम्हाला इथं येऊन? काय वाटतं तुम्हाला, हा कसा आहे तुमचा हा अनुभव? थोडासा थरारक होता पहिल्यांदा. तर आम्हाला आणि इथं चढताना एकदम निमूर्तीची जागा आहे. तर सांभाळून चढा आणि कोणत्याही प्रकारचं थ्रिल इथे करू नका, नाहीतर तुम्ही जीवावर भेटू शकता. कारण की हवा तुम्ही बघू शकता, इथं बसायला फक्त मोजकी जागा आहे. आणि आता तरी हवा मी जे बसलो तर हवा थोडीशी कमी प्रमाणात आहे. पण इथं हवाचा जो झोका, जो जोर आहे तो अति तीव्र प्रमाणे असतो. तरी तुम्ही जर आले तर इथं कुठली मजा मस्ती करू नका. तुम्ही फक्त इथला व्ह्यू एन्जॉय करा. एक सांगू इच्छितो की जर ज्यांना थ्रिल ॲडव्हेंचरस ठिकाणी जायला आवडतं त्यांनी या ठिकाणी यायला हरकत नाही आहे. सुंदर निसर्गरम्य हे ठिकाण आहे. छान दृश्य तुम्ही बघू शकता. दोघा बाजूला गावं आहेत, नदी आहेत, डोंगर आहेत. तर इथं येऊन तुम्हाला एक निरागस शांतता सहज मिळू शकते. तर चला, आपण आता आम्ही इथून निघत आहोत. तर असंच तुम्ही पुढे तुम्हाला आम्ही नवीन असे ठिकाण तुम्हाला स्पॉट करून आम्ही तुम्हाला दाखवत राहू. धन्यवाद.